काकू काय झालं? हा बोला ना काय झालं? काकू हिने नाही गेलं का? काकू कोणालाही घाबरण्याची गरज नाही. काय झालं? फ्रीज. झाली का बोलती बंद? आधी तर चुरू चुरू बोलत होतात. काय झालं? शांत का आहात इतके? बघ नेत्रा, एवढा मोठा गट आहे तुझा, सगळे आहेत इथे, पण एकाच्याही तोंडून शब्द फुटत नाही. काय तुला वाटतं कोणीच काही घाबरत वगैरे नाही? सगळे घाबरतात, हो की नाही फाल्गुनी? चला, आता सगळा गट जमलाच आहे तुमचा, तर आपण एक खेळ खेळूया. घाबरण्यासारखं काही नाहीये, एकदम सोपा खेळ आहे, येणार सगळ्यांना. खेळाचं नाव आहे ओळखा पाहू कोण. तर आता ओळखा, इंद्राणीच्या हातात ही जी काही खोपडी आहे ती कोणाची आहे?
ओळखलं. ओळखलं अगदी बरोबर. अरे काय टाळ्या वाजवा ना, कौतुक करा तिचं. तुमच्या टीम मधला एक स्पर्धक जिंकलाय, कौतुक नाही करणार तुम्ही? फाल्गुनी वाजव ना टाळ्या, जिंकली ती. बर, मी टाळ्या वाजवणार, मी कौतुक करणार तिचं, कारण ती मैत्रीण आहे माझी. खोपडीवरून स्वतःच्या आईला ओळखणारी जगातली तूच एकमेव असशील. आवडलंय मला. पण काय झालं ग, तुम्ही गेला होतात तिकडे स्वतःच्या आईची शक्ती मिळवण्यासाठी, मनोरमाची शक्ती नाहीच मिळाली ना, एवढा आटापिटा केलात. पण मला मिळाली बाई शक्ती मनोरमाची. हे बघ, सी दिसत, माझ्याकडे आहे मनोरमाची शक्ती, आणि म्हणून हा विरोचक सामर्थ्यवान आहे. कळलं तुला? चला दुसरा खेळ खेळूया आता. नाही सगळे आहेतच ना, तर खेळ खेळूया म्हटलं. तर दुसऱ्या खेळाचं नाव आहे ट्रेजर हंट, शोध खजिन्याचा. फाल्गुनी खेळली असशील ना लहानपणी? आणि तू ग बेवडे, खेळलीस की नाही? तर खेळ एकदम सोपा आहे. ट्रेजर हंट मध्ये आपल्याला मनोरमाची हाडं शोधायची आहेत. शोधा. जग इकडचं तिकडे करा, आकाश पाताळ एक करा, पण हाडं शोधा. आणि जर नाहीच जमलं शोधायला, तर माझ्यापाशी या, माझ्या पायावर नाक घासा, मग मी सांगेन उरलेली हाडं कुठे आहेत ते. कळलंय सगळ्यांना? चला तर सुरुवात करा खेळायला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. इंद्राणी, इंद्राणी, इंद्राणी. आत्या. आत्या. आत्या ऐका माझं. आत्या ऐका माझं. आपण अस्थी शोधूया. आता तुम्ही तुमच्या खोलीत जा. अस्थी घरातच आहेत कुठेतरी. हो हो, अस्थी जर घरात असतील ना तर आपल्याला सापडतील. आता आता खोलीत जा तुम्ही. ऐका माझं, खोलीत जा. मी आत्यांना खोलीत घेऊन जाते. चला. पप्पाजी, विरोचक पॉवरफुल झालंय का? चला शोधा, हाडं शोधा. काकू, फाल्गुनी, चला वर.
पाताळात शोधतोस? पाताळात काहीच हरकत नाहीये माझी, पण तू जे काही शोधतोयस ना ते तुला पाताळात सुद्धा सापडणार नाहीये. लायकीत राहायचं रे आपल्या. का लायकीत राहत नाही स्वतःच्या? राग आला? राग आला? नेत्राने तुझं प्रमोशन केलंय का रे? म्हणजे बिंडोक राज्याध्यक्षापासून शूरवीर राज्याध्यक्ष. हं? काय रे तुम्ही माणसं, किती बाता मारा, किती उड्या मारा, तुम्हाला कळत कसं नाही? तुम्ही तुमच्या लायकीतच राहणार. तू माझी लायकी करतेस? तुझीच लायकी काय आहे सांग ना. आणि कसले बालिश खेळ खेळतेस ग? त्या फाल्गुनीच्या उशीखाली अस्थी ठेवल्यास, आता फ्रीज मध्ये ती कवटी ठेवलीस. काय चाललंय? तू काय करतेस? तू काहीही करू शकत नाहीस. तू कायम लोकांना फसवत राहा, खोटं बोलत राहा, मारण्याची धमकी देऊन घाबरवत राहा. तुझीच लायकी काय ते सांग. तुझ्या अख्ख्या घराची राख रांगोळी केली मी, तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलंय, तरी तू म्हणू शकतोस मी काहीच करू शकत नाही, माझ्यात धमकच नाही. हं? विरोचकासमोर माती मोल आहात तुम्ही. त्याच मातीत जाशील एक दिवशी तू. आवडला मला आत्मविश्वास खरंच. या नेत्राने काय केलंय माहितीये का? बेडकाला ना बैल केलाय. पण एक गोष्ट का लक्षात येत नाहीये तुमच्या? बेडूक कितीही फुगला, कितीही फुगला, कितीही फुगला तरी त्याचा बैल नाही होऊ शकत. बेडकाने बैल होण्याची स्वप्न पाहूच नयेत. असो, तुम्हा बेडकांना कशी पायाखाली चिरडून टाकते ना मी, ते बघालच तुम्ही. डराव डराव करत बसाल नुसते. आणि राहिला प्रश्न आत्ता जे शोधत होतास त्याचा. काय म्हणता तुम्ही माणसं? शोधलं की देव पण सापडतो. नाही होणार आहे असं. तू बिंडोक असलास म्हणून तुझी बायकोही बिंडोक आहे असं जर वाटत असेल ना तुला, तर तो गैरसमज आहे तुझा. नाही होणार आहे असं. जा, जाऊन सांग नेत्राला काही मिळणार नाहीये तिला. जा. आत्या, मला कळतंय तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होत आहे. हे सगळंच वेदनादायी आहे तुमच्यासाठी. आत्या, त्या बाईने आतापर्यंत जे जे केलं ना त्या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय आपण शांत नाही बसायचं. त्या विरोचकाने आपल्याला जेवढा त्रास दिलाय त्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे त्याला. हे बघा, किमान आपल्याला एवढं तरी कळलं की मनोरमा आजीच्या अस्थी अजूनही विरोचकाकडे आहेत. आपण लवकरात लवकर त्या अस्थी शोधूया. ते तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपल्याला असं घाबरून डगमगून नाही चालणार. मी म्हणाले ना, आपण लवकरात लवकर अस्थी शोधूया. अस्थी घरातच कुठेतरी असतील. काहीतरी गडबड आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे रुपाली आपल्याला फसवते. तिने त्या अस्थी घरात ठेवल्याच नाहीयेत असं मला वाटतंय. कारण जर का अस्थी तिने घरातच ठेवल्या असत्या तर ती बेडरूमच्या बाहेर का ठेवेल?
मी पूर्ण बेडरूम चेक केली, मला अस्थी कुठेही सापडल्या नाहीत. मग कुठे ठेवल्या असतील अस्थी तिने? आईने जिवंतपणी सुद्धा खूप भोगलंय आणि आता मेल्यानंतरही भोगतेच आहे. अजून किती सहन करायचं तिने? आता बस झालं. आता बस. आत्या आत्या ऐका माझं. तुम्ही कुणीही मध्ये पडायचं नाही. आता जे होईल ना ते विरोचक आणि माझ्यात होईल. आत्या काय बोलताय तुम्ही? असं काही करणार नाही आहात तुम्ही. नेत्रा, आता जे काही होतंय ना त्याचं सोक्ष मोक्ष लागू दे. आता बास झालं. तुम्हाला कळतंय ना हे सगळं सोपं नाहीये. विरोचक हे सगळं मुद्दाम करतोय. त्याला जे करायचं होतं ना ते करून झालंय त्यांनी. आता मी बघते काय करायचं. आत्या नाही, थांबा. मी हात जोडते तुमच्या समोर. विरोचकाच्या सापळ्यात नका अडकू, नका असं करू. अजून किती सहन करायचं गाई? आत्या हा विरोचकाचा सापळा आहे. त्याला हेच हवंय की आपण काहीतरी करावं, पण आपण ह्या सापळ्यात नाही अडकायचं. आत्या मला कळतंय तुम्हाला किती त्रास होतोय, पण विरोचक हे सगळं मुद्दाम करतोय. घरातले सगळे त्याच्या विरुद्ध एकत्र आलेत. कोणीही त्याला घाबरत नाहीये आणि म्हणून तो आता हे सगळं करतोय आपल्याला आतून तोडण्यासाठी. विरोचकाला घरातल्या प्रत्येकाची दुखरीनच माहिती आहे आत्या, तुमची सुद्धा, आणि तो त्यावरच घाव घालतोय. पण तुम्ही तुटायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, केतकी काकू, फाल्गुनी ताई, तन्मय, तेजस भाऊजी सगळ्यांना तुमच्याकडे बघून बळ मिळतं. तुम्हीच तुटलात तर त्यांचं काय होईल? आत्या तुम्हाला आपल्या कुटुंबासाठी खंबीर राहावं लागेल. येतंय लक्षात? मला पटते नेत्राचं. आत्या आपल्याला शांतपणेच घ्यावं लागेल. आपली एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते. बरोबर बोलतात अद्वैत साहेब. थोडा वेळ जाऊ देऊया. विरोचक हे जे काही करतोय त्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. कारण आहे. तुला न भेटण्यामागे कारण आहे असते का? ते माझ्या मागावर आहेत. मी तुला भेटेन आणि तू त्यांच्या तावडीत सापडशील असा डाव आहे त्यांचा. मी त्यांचाच डाव त्यांच्याच घशात घातलाय. आता कसोटीचा क्षण आहे असते का? मनोरमाची हाडं शोधण्यासाठी या त्रिनयनेच्या लेकी कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात. भान हरपून करतील सगळं आणि आपण त्या दोघींना तिथेच गाठायचं. भावनेच्या भरात त्या दोघी काहीतरी मूर्खपणा नक्कीच करणार आणि मग समोरासमोर युद्ध होणार. दाखवून देऊ त्या दोघींना की विरोचक समोर येऊन युद्ध करतो. तू माझ्या मूर्तीजवळच थांब. माझ्या आदेशाची वाट बघत राहा. नेत्राचा अंत करण्याची वेळ जवळ जवळ